Hello students, we are learning the maths first lesson differentiation. In that already we have completed exercise 1.1 and 1.2 is going on. From that question number 3. From that question number 3 sub question 4. तुम्ही सगळ्यांनी टेस्ट व्यवस्थित दिली असेल, समजलं असेल, होप सो. आणि अभ्यास पुन्हा सुरू झाला असेल. बहुतेक नेक्स्ट वीकमध्ये परत तुमची एक्झाम आहे. तसं तुम्हाला नोटीस पाठवली जाईल, काय सिलेबस आहे तेही सांगितलं जाईल. ओके, नाव वी विल कंटिन्यू विथ अवर रेग्युलर स्टडी. फोर्थ सम, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याच्यामध्ये कॉस इन्व्हर्स इन ब्रॅकेट √1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर अपॉन 2 हे फंक्शन दिलं आहे. मग आता या फंक्शनला आपण वाय इक्वल्समध्ये सपोज करायचं. वाय इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स 1 मायनस कॉस स्क्वेअर अपॉन 2. मग आता कॉस इन्व्हर्स आणि कॉस हे दोघं कॅन्सल होतात. पण आता इथे ॲक्च्युली आलं आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर, म्हणजे ते कॅन्सल होणार नाही. मग आता काय करायचं आहे, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स या टर्मऐवजी आपण त्याचा फॉर्म्युला जो आपण 11th स्टँडर्डमध्ये लर्न केला आहे, 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. म्हणून इथे न्यूमरेटर चेंज झालं आहे. जर तुम्ही बघितलं तर न्यूमरेटर आहे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 एक्स स्क्वेअर बाय 2 आणि खालचं डिनॉमिनेटरचे 2 ॲज इट इज आहे. मग आता बघा, अंडररूट आणि स्क्वेअर फंक्शन हे दोघं कॅन्सल होतात. हा 2 आणि हा 2 हे दोघं कॅन्सल झाले. मग आता आहे का ॲक्च्युली साइन एक्स बाय 2, म्हणजे हा साइन एक्स स्क्वेअर बाय 2. पण आता कॉस इन्व्हर्स इंटू साइन आलं आहे. कॉस इन्व्हर्स इंटू साइन अशी प्रॉपर्टी नाही आहे किंवा असा फॉर्म्युला नाही आहे. मग आपल्याला या साईनला कॉसमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग आता साईनला जर कॉसमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे पाय बाय 2 मायनस थिटा. मग हा साइन एक्स स्क्वेअर बाय 2 जो आहे त्याला आपण असं लिहिलं कॉस इन ब्रॅकेट पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. कॉस इन्व्हर्स आणि कॉस हे दोघं कॅन्सल झाले, कारण प्रॉपर्टी काय, कॉस इन्व्हर्स इंटू कॉस थिटा असेल तर कॉस इन्व्हर्स आणि कॉस कॅन्सल होता, आन्सरमध्ये फक्त थिटा राहतो. मग आता इथे थिटा म्हणजे काय, पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. म्हणून आन्सर आलं. फंक्शन आता काय राहिलं आहे, फक्त y इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. मग या फंक्शनला आता डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर LHSला आहे वाय, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह झालं dy अपॉन dx. पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह आलं 0. मग आता डेरिव्हेटिव्ह निघेल कोणाचं, तर फक्त एक्स स्क्वेअर बाय 2 या फंक्शनचं. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येतं 2x आणि हा अपॉनचं 2 ॲज इट इज. पुन्हा हा 2 आणि हा 2 हे दोघं कॅन्सल झाले. सो द आन्सर इज जस्ट -x. नेक्स्ट क्वेश्चन, कॉट इन्व्हर्स इन ब्रॅकेट साइन 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. कॉट इन्व्हर्सच्या बाजूला टॅन किंवा कॉट हे फंक्शन आलं पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला या फंक्शनची अरेंजमेंट करायची. सो कन्सिडर y इज इक्वल्स टू कॉट इन्व्हर्स साइन 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. म्हणजे जे क्वेश्चन आहे त्याला आपण वायमध्ये सपोज केलं. सो y इज इक्वल्स टू, ते पूर्ण टर्न झालं, y इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स. आता साइन 3x, या साइन 3xचा फॉर्म्युला आहे आपल्याला साइन 2x कडनं घ्यायचा आहे, म्हणजे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. बघा, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे 2 थिटाचा होतो थिटा. तसं इथे झालं आहे साइन 3x म्हणून 2 साइन 3x बाय 2 प्लस कॉस 3x बाय 2. डिनॉमिनेटर 1 प्लस कॉस 3x, 1 प्लस कॉस 3xचा फॉर्म्युला आहे तो 2 कॉस स्क्वेअर 3x बाय 2. आता याच्यामध्ये ब्रॅकेटमधले सगळे अँगल्स 3x बाय 2 झाले आहेत. ठीक आहे, इथे कॉस स्क्वेअर आहे आणि इथे एक कॉस आहे, म्हणजे इथला स्क्वेअर आणि इथला एक कॉस कॅन्सल करता येईल. हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. मग आता राहिलं काय, फक्त न्यूमरेटरचा साइन 3x बाय 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये एक कॉस 3x बाय 2 आहे. आता आपल्याला माहिती आहे साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन. सो दिस साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन 3x बाय 2.
सो वाय इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स, हे पुढचे कॉट इन्व्हर्स आपल्याला तसेच ठेवायचे. कॉट इन्व्हर्स इंटू टॅन. मग आता टॅनसाठी फॉर्म्युला नाही आहे, कॉट इन्व्हर्स इंटू टॅन नाही आहे. मग या टॅनला आपण कॉटमध्ये कन्वर्ट करता येतं. तर कसं कन्वर्ट करायचं आहे? दिस टॅन कन्वर्टेड इंटू कॉट. थीटा आहे 3x/2, त्याला लिहिलं π/2 मायनस 3x/2. कॉट इन्व्हर्स इंटू कॉट, हे दोघं कॅन्सल. आन्सर झालं फक्त π/2 मायनस 3x/2. y इज इक्वल्स टू π/2 मायनस 3x/2. दोन्ही साईडला डिफरन्शिएशन करायचं आहे. LHSला होईल dy/dx. π/2चं डेरिव्हेटिव्ह येतं 0. 3x/2चं डेरिव्हेटिव्ह झालं 3/2 आणि xचं डेरिव्हेटिव्ह 1. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू, आन्सर झालं 0 मायनस 3/2 इंटू 1 म्हणजे नेगेटिव्ह 3/2. नेक्स्ट क्वेश्चन, टॅन इन्व्हर्स इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. आता 1 प्लस कॉस एक्स आणि 1 मायनस कॉस एक्स यांचा एक फॉर्म्युला आहे. 1 प्लस कॉस एक्स इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर x/2. ॲक्च्युअल जो फॉर्म्युला आहे तो आहे 1 प्लस कॉस 2x, पण इथे नुसता x आहे म्हणून आपण थीटाला म्हणजे x/2 घेतो. मग 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला झाला 2 कॉस स्क्वेअर x/2 आणि 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर x/2. प्लस असेल तर कॉस आहे, मायनस असतं तर साईन असतं. मग ब्रॅकेटमध्ये मग न्यूमरेटरच्या जागी आलं 2 कॉस स्क्वेअर x/2 आणि डिनॉमिनेटरला आलं 2 साइन स्क्वेअर x/2. 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. मग कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअरचा आन्सर होतं कॉट, म्हणजे ते झालं कॉट आणि हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोघं कॅन्सल झाले म्हणून राहिलं काय? फक्त कॉस अपॉन साईन. कॉस अपॉन साईन इज इक्वल टू कॉट. मग टॅन इन्व्हर्स कॉट टॅन इन्व्हर्स कॉट x/2. मग आता टॅन इन्व्हर्स इंटू कॉट नाही, मग आपल्याला टॅन इन्व्हर्स इंटू टॅन अरेंजमेंट करायची आहे म्हणून या कॉटला आपण टॅनमध्ये कन्वर्ट केलं. कॉटला कन्वर्ट केलं टॅनमध्ये आणि x/2 जो आहे तो 90मधनं मायनस केला, 90मधनं म्हणजे π/2मधनं. मग हा टॅन इन्व्हर्स आणि टॅन कॅन्सल, राहिला फक्त π/2 मायनस x/2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, बोथ द साईड आपल्याला दोघं साईडला डिफरन्शिएशन करायचं आहे. सो LHS इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एक्स. π/2 इज कॉन्स्टंट, सो द आन्सर इज 0. आणि x/2मध्ये हाफ हा कॉन्स्टंट आहे आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह, या एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 म्हणून आन्सर झालं dy/dx इज इक्वल टू 0 मायनस 1/2. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एक्स इज नेगेटिव्ह 1/2. Next question is tan inverse in bracket cosec x plus cot x. Consider the given question as a y function. So y is equals to tan inverse cosec x plus cot x. Now convert this cosec x and cot x into sin and cos so that आपल्याला tan inverse शेजारी tan किंवा cot हे फंक्शन आणता येईल. Then cosec x is written as, next step है y is equals to tan inverse this cosec x is written as 1/sin x. This plus as it is, cot means cos upon sin. So here we get 1/cos x plus cos x upon sin x. या दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे. Therefore do the addition of numerator म्हणून tan inverse 1 plus cos x upon sin x. आता 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला आपण लास्ट एक्झाम्पलमध्येच बघितलं. 1 प्लस कॉस एक्स म्हणजे 2 कॉस स्क्वेअर x/2. साइन एक्सचा फॉर्म्युला आहे, साइन एक्स म्हणजे आपल्याला इथे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा म्हणून तो फॉर्म्युला झाला 2 साइन x/2 इंटू कॉस x/2. मग न्यूमरेटर 1 प्लस कॉस एक्स झालं 2 कॉस स्क्वेअर x/2 आणि याचं डिनॉमिनेटर साइन एक्स झालं 2 साइन x/2 कॉस x/2. या न्यूमरेटरमध्ये 2 कॉस स्क्वेअर x/2 आणि खालचा एक कॉस x/2 हे दोघं कॅन्सल झाले. दिस 2 अँड दिस 2 गेट कॅन्सल. मग राहिल्यावरती फक्त एक कॉस x/2 आणि खाली साइन x/2 म्हणून ही टोटल टर्म झाली कॉस x/2 अपॉन साइन x/2. कॉस अपॉन साइन झालं कॉट. देअरफॉर टॅन इन्व्हर्स इंटू कॉट x/2. आता या कॉटला आपल्याला टॅनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो टॅन इन्व्हर्स कॉट बिकम्स टॅन
and this x by 2 minus it, subtract it from 90. So 90 pi by 2 minus x by 2. Now tan inverse and tan get cancelled. So the answer is y is equal to pi by 2 minus x by 2. Differentiating with respect to x, we get dy upon dx is equal to 0 minus half. मग 0 minus half म्हणजेच आन्सर झालं नेगेटिव्ह हाफ. क्वेश्चन 7 मधले आपण 2-3 एक्झाम्पल्स बघितले, ते कसे सॉल्व करायचे आहेत. आता पुढचं 8th क्वेश्चन आहे, त्याच्यातले पण सिमिलर सगळेच फॉर्म्युले सेम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी किंवा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी या प्रकारातले फॉर्म्युले यूज करायचे. मग तो मेन डिफरन्स तुम्ही लक्षात घ्यायचा आहे की मेन फंक्शन कॉस इन्व्हर्सच्या बाजूच्या ब्रॅकेटमधले अरेंजमेंट टर्म्सची कशी आहे, त्याच्याहून लगेच लक्षात येतं की कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. जसं या फॉर्म्युला ह्या फंक्शनमध्ये बघा, क्वेश्चन आहे कॉस इन्व्हर्स √3 कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन 2. मग आता हा जो 2 आहे डिनॉमिनेटरचा, तो 2 हा दोघं टर्मला आहे, म्हणजे ह्या दोघं टर्म्सला तो डिवाइडला आहे. मग फंक्शन लिहिताना कसं झालं, कॉस इन्व्हर्स √3/2 कॉस एक्स मायनस 1/2 साइन एक्स. इथे साईनच्या बाजूला 1 आहेच, म्हणून हा जो 2 आहे तो दोघांना डिनॉमिनेटरला गेला. मग आता फंक्शन असं झालं आहे y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स √3/2 कॉस एक्स मायनस 1/2 साइन एक्स. आता इथे आपल्याला जी अरेंजमेंट करायची आहे ती आहे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. म्हणजे ह्या √3/2 आणि हाफ यांच्या जागी एखादा अँगल लिहायचा आहे. मग त्यासाठी कसा तो अँगल कसा फाइंड आउट करायचा, तर दिलेल्या नंबर्सच्या स्क्वेअर आणि त्यांची ॲडिशन करायची. √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 3/4 प्लस 1/4. म्हणून आन्सर झालं 4/4. 3 + 1 4/4 आन्सर 1. पुट √3/2 इज इक्वल टू कॉस अल्फा. मग आपण एखादी टर्म सपोज केली की √3/2च्या जागी आपल्याला काय लिहिता येते, कॉस अल्फा. तसंच हाफच्या जागी लिहिता येईल साइन अल्फा. मग साइन अपॉन कॉस जर केलं तर टॅन अल्फा आन्सर मिळतं 1/√3. किंवा म्हणजे आपल्याला अल्फाची, इन शॉर्ट आपल्याला अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जर तुम्ही बघितलं तर कॉस 30 जो आहे तो √3/2 येतो आणि साइन 30सुद्धा हाफ येतो, म्हणून इथे अल्फाची व्हॅल्यू झाली आहे π/6. मग आता हे जी व्हॅल्यू आपल्याला आली आहे ती आपण ह्या फर्स्ट इक्वेशनमध्ये इथे पुट डाऊन करणार आहे याच्यामध्ये. म्हणून y कॉस इन्व्हर्स कॉस अल्फा आहे बघा, हा जो √3/2 होता त्याच्या जागी लिहिलं आहे आपण कॉस अल्फा. हा कॉस एक्स ॲज इट इज मायनस हाफच्या जागी लिहिलं आहे हा साइन अल्फा इंटू साइन एक्स. मग कॉस, आता इथे फॉर्म्युला काय तयार झाला बघा, कॉस अल्फा कॉस एक्स मायनस साइन अल्फा साइन एक्स. ॲक्च्युली आपल्याला असं नाही लक्षात येत, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी असं आपण लर्न केलेलं आहे. मग हा फॉर्म्युला कोणाचा आहे, तर कॉस अल्फा प्लस एक्सचा फॉर्म्युला आहे. मग हा कॉस इन्व्हर्स आणि हा कॉस दोघं कॅन्सल झाले. मग y इज इक्वल टू अल्फा प्लस एक्स. देअरफॉर y इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू काय आहे, तर अल्फाची व्हॅल्यू आहे π/6, म्हणून इथे व्हॅल्यू लिहिली π/6 प्लस एक्स. आता याच्यातले सगळी टर्म्स म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक टर्म्स कॅन्सल झालं आहे आणि फक्त y इज इक्वल टू π/6 प्लस एक्स आलं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग LHSचं डेरिव्हेटिव्ह झालं dy/dx. π/6 कॉन्स्टंट फंक्शन आहे, सो द डेरिव्हेटिव्ह इज 0. एक्सचं डेरिव्हेटिव्ह आलं आहे y. Therefore dy upon dx is equals to 1.